2 फेब्रुवारी आज आहे वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे. म्हणजेच ऑटिझमबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा दिवस. ऑटिझम हा जन्मजात एक आजार आहे जो की मेंदूशी रिलेटेड आहे. हा एक न्यूरो डेव्हलपमेंटल डिसीज आहे. या आजारालाच मराठीत आपण सोप्या भाषेत स्वमग्नता असं म्हणतो. ही मुलं स्वमग्न असतात, आपल्यातच रममाण नसतात, ती इतरांमध्ये मिक्स होत नाहीत, मिसळत नाहीत. त्यांचं बऱ्याच वेळा त्यांना बोलता येत नाही किंवा फार उशिरा बोलतात आणि बोलता आलं तरी ती कोणाशी संभाषण साधायचा प्रयत्न करत नाहीत. त्याचप्रमाणे एकाच गोष्टीमध्ये त्यांना रुची असते आणि इतरांशी पूर्णपणे आयसोलेटेड असतात. त्याला स्वमग्नता किंवा ऑटिझम असं आपण म्हणतो. तर हा ऑटिझम काय आहे ते आज आजच्या रीलमध्ये आपण समजून घेऊयात. ऑटिझम हा जन्मजात आजार आहे. तो का होतो याचं कारण कोणालाही माहिती नाही. असू शकण्याची शक्यता असणारी कारणं आहेत. काही जेनेटिकल किंवा क्रोमोझोमल आजार असतील किंवा मेंदूमध्ये जन्मजात काही दोष असतील. आईच्या पोटात असताना त्याच्या मेंदूमध्ये काही बदल झाले असतील. तर ऑटिझम हा आजार होऊ शकतो. तसंच त्या कुटुंबामध्ये पूर्वी कुणाला ऑटिझम असेल तर त्या व्यक्तीच्या बाळाला सुद्धा ऑटिझम हा आजार होऊ शकतो. ऑटिझम या आजाराची लक्षणं काय आहेत? तर त्याचं एक विशिष्ट ट्रायड आहे. इम्पेअर्ड सोशल इंटरॅक्शन, इम्पेअर्ड सोशल कम्युनिकेशन आणि स्टिरिओटायपिक बिहेवियर. इम्पेअर्ड सोशल इंटरॅक्शन म्हणजे ते समाजामध्ये कुणाशी मिक्स होत नाही. ते आयसोलेटेड किंवा स्वमग्न एकटे राहतात, एवढं की त्यांच्या आईवडिलांमध्ये त्यांना जास्त रस नसतो. इम्पेअर्ड सोशल कम्युनिकेशन म्हणजे त्यांच्यामध्ये संवाद साधण्याची त्यांना इच्छा नसते किंवा ते संवाद साधतच नाहीत. इव्हन पोअर आय टू आय कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे ते डोळ्याला डोळे भिडवून कोणाशी बोलत नाहीत. ठीक आहे, गप्प एकटे राहतात. त्यांची लँग्वेज डेव्हलपमेंट सुद्धा डिलेड असते, म्हणजे त्यांना बोलता देखील खूप उशिरा येतं किंवा काही वेळा येतच नाही. त्याचप्रमाणे तिसरं आहे की स्टिरिओटायपिक बिहेवियर म्हणजे तोचपणा, त्याच गोष्टी करायला आवडतात. एखादं रिपिटेटिव्ह हाताची हालचाल त्यांची चालू असते, त्याला म्हणायचं स्टिरिओटायपिक बिहेवियर. ऑटिझम हा आजार जर एखाद्या बाळाला झाला असेल तर तो ओळखायचा रेड फ्लॅग साइन्स आहेत. म्हणजेच काही धोक्याची लक्षणं आहेत. ही जर बाळामध्ये दिसली तर आपण असं एक सस्पेक्ट करू शकतो की याला ऑटिझम आहे की काय, आणि मग त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. तर आता ही लक्षणं रेड फ्लॅग साइन्स कोणते आहेत? तर 1 वर्षाचं बाळ झालेलं आहे तरी देखील ते बाळ त्याला बोलवल्यानंतर तिकडे ते लक्ष देत नाही. ठीक आहे, हा पहिला रेड फ्लॅग साईन आहे. दुसरा रेड फ्लॅग साईन आहे तो म्हणजे 18-19 महिन्यांचं बाळ झाले आणि तरी सुद्धा त्याला लँग्वेज डेव्हलपमेंट किंवा एकही अर्थपूर्ण शब्द बोलता येत नसेल, तर हा दुसरा रेड फ्लॅग साईन आहे. तिसरं, बाळ जर खेळण्यांसोबत खेळत नसेल. चौथा रेड फ्लॅग साईन आहे की रिपिटेटिव्ह त्याला एकच गोष्ट करायला आवडत असेल. त्यानंतर रिपिटेटिव्ह एकच शब्द सतत बोलत असेल. ते कुणामध्ये मिसळत नसेल, आयसोलेटेड राहत असेल. त्याला मित्रवर्ग जास्त नसेल, कुठल्याही मित्रांमध्ये मिसळायला किंवा कुठल्याही नातेवाईकांमध्ये मिसळायला त्याला रस नसेल आणि एकच गोष्ट करण्यामध्ये इंटरेस्ट असेल. जर त्याची लँग्वेज डेव्हलपमेंट लवकर होत नसेल, लवकर ते बोलत नसेल, बोलण्याची सुरुवात होत नसेल, तर अशी जर काही लक्षणं आली तर तुमच्या बालरोग तज्ञांना तुम्ही दाखवून घ्या. क्लिनिकल एक्झामिनेशनवरून ते या आजाराची शक्यता वर्तवू शकतात आणि त्यानंतर त्यांना प्रॉपर त्या डॉक्टरांकडे रेफर करू शकतो. ऑटिझम हा आजार जर एखाद्या बाळाला झाला तर त्याला उपचार काय? तर ऑटिझम हा आजार जो आहे तो आयुष्यभर राहणार आहे. त्याला परमनंट असा कुठलाही उपचार नाही, पण त्याची लक्षणं कमी केली जाऊ शकतात आणि लक्षणं कमी करून त्या बाळाला समाजामध्ये सामावून घेतलं जाऊ शकतं, स्वतःच्या पायावर उभं केलं जाऊ शकतं. पण मुख्य आहे बिहेवियरल थेरपी आहे, आर्ट आणि म्युझिक थेरपी आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी. जर बोलता येत नसेल तर लँग्वेज थेरपी आहे. तर आता या प्रकारच्या थेरपीज मिळणार कुठे? तर तुमच्या खाजगी बालरोग तज्ञांना दाखवल्यानंतर ते त्या स्पेशल सेंटरला तुमच्या बाळाला रेफर करू शकतील किंवा महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम ह्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या हॉस्पिटलच्या ठिकाणी, जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी DEIC सेंटर, डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर नावाने एक DEIC सेंटर चालू केलेले आहे. तर या DEIC सेंटरच्या ठिकाणी लँग्वेज थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियरल थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपीज उपलब्ध आहेत. तर तुम्ही जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी जाऊन DEIC सेंटरला कॉन्टॅक्ट करू शकता. तर आज ऑटिझम अवेअरनेस दिवसाच्या निमित्तानं ही ऑटिझम बद्दलची माहिती मी शेअर करत आहे. तुम्हाला आवडल्यास माझं चॅनल डॉक्टर निखिल मुसळे नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या इतर प्रियजनांना देखील शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.